सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चाललेला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचं याविषयी स्पष्ट मत असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही पक्षाची आमच्या स्पष्ट भूमिका आहे। तसेच राज्यामध्ये आज जर पाहिलं तर बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थेचे विद्यार्थी सरसकट डेट ऑफ ॲडमिशन नुसार फेलोशिप मिळण्याकरता आज आंदोलन करताना दिसत आहेत। मध्यंतरी त्यांनी पुण्यामध्ये पुणे ते मुंबई असा लॉंग मार्च काढला होता, परंतु त्यांना आश्वासन मिळाल्यानंतर हा लॉंग मार्च त्या विद्यार्थ्यांनी रद्द केला। परंतु त्यांचं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी परत एकदा पुणे विद्यापीठापासून परत एकदा त्यांनी लॉंग मार्च चालू केला आणि मुंबईपर्यंत त्यांनी आझाद मैदानापर्यंत लॉंग मार्च नेला। त्यामुळे आमचं असं स्पष्ट मत आहे की बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना डेट ऑफ ॲडमिशन नुसार सरसकट फेलोशिप राज्य सरकारने त्वरित द्यावी, कारण विद्यार्थी हा एक राज्य सरकारचा मोठा कणा आहे। त्यामुळे ती विनंती आम्ही राज्य सरकारला आपल्या माध्यमातून आणि प्रेसच्या माध्यमातून करत आहे। तसेच राज्यात जर पाहिलं तर आरक्षणाचा विषय चाललेला आहे। मुस्लिम समाजाला सुद्धा नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण 5% मिळालं पाहिजे, कारण मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व मुस्लिम समाजाला शिक्षण हे आर्थिक गरिबीमुळे शिक्षण घेता येत नाही, त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण त्यांचं 2.5% महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। त्यामुळे मुस्लिम समाजाला सुद्धा 5% नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। मध्यंतरी राज्यामध्ये जर पाहिलं 4-5 वर्षापासून जर 22 मोर्चे लिंगायत समाजाने काढले होते, कारण लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली होती, परंतु आज तागायत लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळालेला दिसत नाही। त्यामुळे लिंगायत समाजाला सुद्धा अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात यावा अशी सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करत आहे। आज जर पाहिलं तर जातीचे दाखल्याचे प्रश्न फार मोठे राज्यामध्ये आहेत। नंदी समाज आहे, तर आज आमचं इंदापूर तालुक्यामध्ये आथुर्णे गावामध्ये विविध शाखेचं आज उद्घाटन आहे, परंतु जर नंदी समाज पाहिला तर त्यांचं शिक्षण नसल्यामुळे त्यांना कोणतंही काही नसल्यामुळे त्यांना आज सुद्धा जातीचे दाखले मिळत नाही। त्यामुळे आमचं असं मत आहे की जी 1950ची अट आहे ती अट सुद्धा शिथिल करण्यात यावे। त्यांना विविध योजनेची माहिती मिळत नाही, त्यांना व्यवस्थितपणे घरोघरी जाऊन राज्य सरकारने विविध योजनेची माहिती जाऊन सांगावी ही सुद्धा आम्ही राज्य सरकारला विनंती करत आहे। तसंच जर पाहिलं तर राज्यामध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने जर पाहिलं तर मध्यंतरी एक निकाल दिला, अनुसूचित जाती आणि जमाती याचं उपवर्गीकरण करून याला क्रिमिनलची अट लावण्याबाबत त्यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे। परंतु आमचं असं स्पष्ट मत आहे, अनुसूचित जाती जमातीला एकतर आरक्षण हे सामाजिक न्यायाच्या आधारे आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षण आर्थिक आधारे नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजावर हजारो वर्ष अन्याय अत्याचार झाला त्या समाजाला सामाजिक न्यायाच्या आधारे ते आरक्षण दिलेलं आहे, आणि हे आरक्षण देताना एक त्यांचं प्रतिनिधित्व समाजाचं वर आलं पाहिजे आणि या माध्यमातून समाजाला न्याय मिळाला पाहिजे। यासाठी ते बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक आरक्षण बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे। यामुळे आमचं असं मत आहे की हा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, निकाल दिलेला आहे, हा आम्हाला स्पष्टपणे आश्चर्यकारक वाटत आहे। आणि क्रिमिलेअरची जी अट लावलेली आहे मुळात हे आरक्षणच सामाजिक न्यायावर आहे, त्यामुळे क्रिमिलेअरची जी अट लावलेली आहे हे आम्हाला स्पष्टपणे आश्चर्यचकित वाटत आहे। दुसरी गोष्ट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष हा गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आहे। या 10 वर्षामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या, नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्या, जेवढ्या म्हणजे विधानसभा लोकसभा निवडणुका झाल्या, जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि नाशिकपासून लातूरपर्यंत आणि सांगली, सातारा, कोल्हापूर सगळ्या जिल्ह्यामध्ये आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केलेला आहे आणि आजही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे। परंतु आमचं कार्यकर्त्यांचं असं मत आहे, मध्यंतरी आमची राज्य कमिटीची बैठक झाली आणि या राज्य कमिटीमध्ये असं ठरलं की आम्ही किमान राष्ट्रीय अध्यक्षांनी तरी एखादी तरी जागा आपण लढावी असा आमचा विचार चालू होता। परंतु पिंपरी चिंचवड जे आमचं आहे त्या पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा कार्यकारिणीने एक ठराव पास करून आम्हाला राज्य कार्यकारिणीला पाठवला आणि त्यांनी सांगितलं की आपण
जी पिंपरी विधानसभा आहे ती विधानसभा राखीव आहे, ती विधानसभा मतदारसंघ लढावी असं त्यांनी मला एक आदेश दिलेला आहे पक्ष म्हणून. तर आम्ही याचा विचार केला राज्य कमिटीमध्ये आणि नक्की आम्ही ठरवलेलं आहे की पिंपरी विधानसभेसाठी मी आपल्या माध्यमातून जाहीर करतो की पिंपरी विधानसभेसाठी मी स्वतः इच्छुक आहे आणि उद्यापासूनच पिंपरी मतदारसंघाचा मी दौरा चालू करणार आहे असं मी तुम्हाला सांगण्यासाठी आज हे मी जाहीर करत आहे. ही जागा तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यातून मागताय का कसं? मुळात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष आहे, त्यामुळं ही जी जागेची मी इच्छुक दाखवलेला आहे या जागेची मागणी मी आदरणीय अजितदादा पवार साहेबांना भेटून स्वतः पत्र देऊन मागणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे का एससी आणि एसटी मध्ये वर्गवारी करावी, त्यावर तुम्ही कसं बघता? तुमची भूमिका एकतर सुप्रीम कोर्टाची आत्ताच याविषयी मी बोललो की वर्गवारी उपवर्गीकरण सुप्रीम कोर्ट करण्याचा निकाल दिलेला आहे. परंतु मुळात जर पाहिलं तर मी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण या घटकाला दिलेलं आहे हा एक जो समूह आहे, अनुसूचित जाती एक समूह आहे आणि जमाती एक समूह आहे, हे दोन्ही समूहाला एकत्रित बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीमध्ये शेड्यूल कास्टमध्ये घातलं आणि या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं. परंतु आज जर पाहिलं तर उपवर्गीकरण जर केलं तर या समाजात सामाजिक म्हणजे एक प्रकारे भांडं लागू शकतात. म्हणजे त्यामुळे असं आम्हाला वाटतं की या जो निकाल लागलेला आहे, परंतु पुढे जर पाहिलं तर याचा क्रिमिनलची अट सुद्धा असं त्यांनी सुप्रीम कोर्टाने मत त्याबद्दल मांडलेलं आहे. मुळात सामाजिक न्यायाच्या आधारे जर आरक्षण मिळालं असेल तर त्याला क्रिमिनलची अट लागलीच नाही पाहिजे असं आमचं मत आहे. त्यामुळे क्रिमिनलच्या अटला आम्ही स्पष्टपणे विरोध करत आहे. आणि हे सगळं करत असताना जर विचार दुसरा केला तर मुळात आजपर्यंत 1931ला भारतामध्ये जातीची जनगणना झाली, त्यानंतर जातीची जनगणना झालेली नाही. कुणी आरक्षण किती आजपर्यंत घेतलं आणि कुणी कुठल्या समाजाने घेतलं नाही हे समजणार कसं, हा आमचा पहिला प्रश्न आहे. ते समजण्यासाठी जाती जनगणना होणं ही काळाची गरज आहे. एक तर आपण म्हणतो की जिनकी जितकी संख्या उनकी उतनी भागीदारी, जर हे खरंच करायचं असेल तर जाती जनगणना झाली पाहिजे. जाती जनगणना झाल्यानंतर नेमका कोणता समाज किती आहे आणि कोणत्या समाजाला काय दिलं पाहिजे ह्यातून स्पष्ट होईल. त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहे की मुळात केंद्र सरकारने पहिली जाती जनगणना करावी आणि यानंतर याबद्दल निर्णय घ्यावा. आज राज ठाकरे साहेबांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केलेलं आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? मुळात राज ठाकरेंबद्दल जर बोलायचं झालं तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे यांनी जे आज महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. परंतु मध्यंतरी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या माहितीनुसार माननीय पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी ज्यावेळेस ओबीसी समाजाला मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करून आरक्षण दिलं, परंतु याच आरक्षणाला त्यांनी विरोध केला होता. म्हणजे ते मध्यंतरी म्हणाले होते की आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे. ज्यावेळेस मराठा समाजाचे कार्यकर्ते आरक्षण जे मिळण्यासाठी बसलेले आहेत, मनोज जारंगे आरक्षणासाठी, त्यावेळेस ते उपोषणाला बसले असताना त्यांनी भेट घेतली आणि नंतर त्यांनी स्टेटमेंट केलं की आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून एक साईडला त्यांनी ओबीसी आरक्षणाला मध्यंतरी विरोध करून व्ही.पी. सिंगांना ते नतद्रष्ट म्हणाले होते की त्यांनी भारताचं नुकसान केलं, आणि एक साईडला जारंगे पाटलांची भेट घेऊन ते म्हणतात की आरक्षण मिळालं पाहिजे आणि आज म्हणतात की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. याचा अर्थ माझं स्पष्ट मत आहे की माननीय राज ठाकरे हे पलटूराम आहे. त्यामुळे त्यांना कुणी गांभीर्याने घेऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.